क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलतर्फे सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। गुढीपाडव्याचा हा सण 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे। या दिवशी नवीन वस्तू खरेदी करतात, नवीन व्यवसायाला प्रारंभ करतात आणि हे एक समृद्धीचं प्रतीक पण मानलं जातं गुढीपाडवा। या दिवशी आज आपण घरामध्ये कुंकू कसं तयार करायचं ते पण घरातल्या साहित्यापासून ते आपण पाहूया। एका छोट्या वाटीमध्ये आपण हळकुंडापासून तयार केलेली हळद घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे गुलाबजल घातले आणि घरामध्ये तयार केलेलं हे तूप आहे ते आपण वापरतोय आणि ही चुन्याचं पाणी आहे। हे आपण लागेल तसं आता आपण या हळदीमध्ये मिक्स करायचे। जोपर्यंत आपल्या हळदीला लालसर कलर येत नाही तोपर्यंत आपण लागेल तसं थोडं थोडं चुन्याचं पाणी आपण मिक्स करत जाऊया। अशा पद्धतीनं आपण चमच्याने हलवत राहायचे। हळूहळू तुम्हाला कलर बदललेला दिसेल। कुंकवाचा कलर आता चेंज होत आलाय। आपल्याला आता एकदा पाणी घालायला लागेल। अशा पद्धतीनं सर्व पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। ही प्रक्रिया 2 ते 3 वेळा तरी करावी लागते। आपल्याला कलर जेवढा अपेक्षित आहे तो येत नाही तोपर्यंत आपण थोडं थोडं पाणी घालायचे। आता आपण गुलाबजल घातले। गुलाबजलमुळे कुंकवाला खूप छान आपल्याला सुवास येतो त्याचा आणि ते गुलाबाचं पाणी हे थंड पण असतं, स्किनसाठी चांगलं असतं, त्यामुळे आपण गुलाबजल वापरले। कुंकवाचा कलर एकदम जबरदस्त आलेला आहे आणि बघा अशा पद्धतीने आपलं कुंकू तयार आहे। आपण आता चेक करून बघायचे। असा टिळा लावून पाहिलाय, कुंकूचा कलर व्यवस्थित आलेला आहे। अशा पद्धतीनं आपण घरामध्ये कमीत कमी साहित्यापासून कुंकू तयार करू शकतो। आपलं एकदम जबरदस्त असं केमिकल विरहित होममेड कुंकू आपलं रेडी आहे। हे घरामध्ये आपले वेगवेगळे फेस्टिवल्स असतात तेव्हा आपल्याला कुंकू लागतं किंवा रोजच्या पूजेला सुद्धा रेग्युलर आपल्याला कुंकू लागतं। भरपूर वेळा स्किन प्रॉब्लेम होतात केमिकलवाल्या कुंकूमुळे, त्यामुळे घरामध्येच तुम्ही अशा पद्धतीनं कुंकू तयार करू शकता। एकदम छोट्या वाटीतल्या हळदीच्या वाटीपासून आपलं कुंकू हे तयार झालेलं आहे। आता हे या कुंकूमध्ये थोडासा ओलसरपणा आहे, त्यामुळे आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून वाळवून घेणार आहोत। हे फॅनखाली पण आपलं वाळवू शकतो आपण, त्याला उन्हात ठेवायची काही गरज नाही आहे। फॅनच्या वाऱ्यामध्ये सुद्धा झटपट आपलं कुंकू त्याच्यामधला जो मॉइश्चर आहे ते घालवायचं आहे आपल्याला, म्हणजे हे भरपूर दिवस आपलं कुंकू टिकेल। आता आपण ह्याच्यामध्ये थोडा आपली कुंकवाचं आणि क्वालिटी वाढवण्यासाठी आपण याच्यामध्ये तुरटीचा एक छोटासा तुकडा टाकणार आहोत। तुरटी ही आपल्या स्किनसाठी खूप चांगली असते। एवढा छोटासा तुकडा वापरायचा आहे आपल्याला। पूर्वीच्या काळापासून तुरटीचा वापर सौंदर्य प्रसाधनामध्ये केला गेलेला आहे, त्यामुळे तुरटी अतिशय सेफ आहे आपल्याला स्किनसाठी। त्यामुळे आपण हे तुरटीचा वापर आपल्या कुंकवामध्ये मिक्स करतोय। हळदी कुंकू हे 2 भुवयांच्या मध्ये लावले जाते आणि तिथे आज्ञाचक्र असते आणि आज्ञाचक्रावर दाब दिल्यामुळे आपल्याला जो सायनसचा त्रास असतो तो होत नाही। हळदी कुंकू लावताना आपल्या कपाळाच्या मध्यभागी आपण प्रेस करतो, त्यामुळे आपल्याला आपली स्मरणशक्ती वाढते, आपल्याला एखादं काम करण्यासाठी एकाग्रता मिळते, तसेच काहीतरी नवीन करण्याची उर्मी मिळते। कपाळाच्या मध्यभागी केवळ काही सेकंद दाब दिल्याने सुद्धा मानसिक ताणतणाव कमी होतो, अनेक प्रकारच्या चिंतांमुळे येणारं नैराश्य कमी होतं। आता हे आपलं कुंकू आपण घरातली आपली जी गाळणी असते त्याने गाळून घेऊया, म्हणजे आपल्या कुंकवामध्ये काही कचरा किंवा आपले चुन्याचा किंवा तुरटीचे काही खडे असतील ते निघून जातील आणि आपल्याला एकदम स्वच्छ असं कुंकू तयार मिळेल। कुंकवाची एकदम आपल्याला छान अशी फाईन पावडर मिळालेली आहे। आपल्याला वर्षभर कुंकू घरामध्ये लागतं। घरामध्ये जेव्हा कधी कुंकूची गरज असेल तेव्हा झटपट घरामध्ये तुम्ही अशा पद्धतीने कुंकू तयार करू शकता। मार्केटमधनं जास्तीचं कुंकू घरामध्ये आणून ठेवण्यापेक्षा जेव्हा गरज पडेल तेव्हा अशा पद्धतीचं कुंकू आपण घरातल्या साहित्यापासून बनवू शकतो।
मग आवडली का तुम्हाला होममेड कुंकवाची रेसिपी? आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आपल्या चॅनलवर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपण आणत असतो, ते पण नक्की बघा. थँक्यू.